नाही. तुम्ही म्हणता की राजाला शरण जा, राजाला शरण जाऊन सुद्धा उपयोग नाही. तुम्ही म्हणता की मग देवांचा जो राजा आहे इंद्र, त्याला शरण जा, त्याला शरण जाऊन तर काहीच उपयोग नाही. कारण ज्ञानोबा सांगतात की मग पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, तैसे येऊ लागती माघारी मृत्यू लोका. ज्ञानोबा सांगतात की मग पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपदाची उटी उतरे. म्हणजे काय, जो स्वर्गाचा राजा जो आहे इंद्र, त्याला जर आपण शरण गेलो तर मग तो तर सर्व स्वर्गाचा राजा आहे ना. त्याला जर आपण शरण गेलो तर आपण मग जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊ का? नाही होऊ शकत. ज्ञानोबा सांगतात की इंद्राचं राजे पण किती वेळ आहे, जोपर्यंत त्याचं पुण्य शिल्लक आहे. मग पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी. म्हणजे ज्ञानोबा सांगतात की त्याला सुद्धा, इंद्राला सुद्धा काय करावं लागणार आहे, या मृत्यू लोकात यावं लागणार आहे. कधी? त्याचं पुण्य संपल्याच्या नंतर. मग त्याचं पुण्य संपल्याच्या नंतर त्याला जर या मृत्यू लोकात परत यावं लागणार आहे, तर मग आपण त्याला शरण जाऊन काय उपयोग आहे का? नाही. कारण त्याचं एकदा का पुण्य संपलं तर तो पुन्हा या गर्भवासामध्ये, पुन्हा या जन्म मृत्यूच्या भोवऱ्यामध्ये काय होणार आहे, येणार आहे. म्हणून इंद्राला सुद्धा शरण जाऊन उपयोग नाही. मग अन्य कुठल्या देवाला शरण जायचं का? नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की सेंदरी हेंदरी दैवते, कोणती तुझी भूते घेते, आपल्या पोटाची रडते, मागते शिते अवदान. इतर कुठल्याही देवाला तुम्ही जरी शरण गेली, जरी शरणागता पत्करली, तरी पण ते काय आहे, ते आपल्या पोटासाठीच काय करतात, हवाव करीत असतात. त्यांना शरण जाऊन सेंदर हिंदू लावून त्याला काय आपण, त्याच्यातून आपल्याला मुक्ती सिद्धी आहे का? नाही. मग असं कोण आहे शरण? तर भगवान परमात्मा. मग त्या